नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल, लिपिक आणि स्टेनो या पदाची भरती निघालेली आहे आणि यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की शिपाई हमाल आणि फराश यासाठी 7वीची मार्कशीट नाही आहे तर काय करावं लागेल आणि या ठिकाणचे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलेले आहे, हे तुम्हाला केव्हा लागणार आहे आणि कोणाकडून घ्यावे लागणार आहे। आता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल आणि फराश याचा जो अर्थ होतो तो होतो सफाई कर्मचारी। लक्षात ठेवायचं, फराश याचा अर्थ आहे सफाई कर्मचारी, जे साफसफाई करतात त्याला फराश असे म्हटले जातात। ठीक आहे, तर आता तुम्हाला अर्ज भरताना 7वीची मार्कशीट लागणार का? हिचं उत्तर आहे होय। प्रत्येक विद्यार्थ्याजवळ 7वीची मार्कशीट असणे गरजेचं आहे। जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर आताच्या आता जाच तुमच्या शाळेत ज्यामध्ये तुम्ही 7वी पास केलेली आहे त्यांच्याजवळून 7वीची मार्कशीट घेऊन या। आणि मार्कशीट जी आहे हे गुणावाली असणे गरजेचं आहे। म्हणजे 100पैकी 70 गुण, 100पैकी 80 गुण, असे काही जे गुण असेल ते गुणावाली असणे गरजेचं आहे। त्यामध्ये ग्रेड नसावे। आणि ज्या विद्यार्थ्याजवळ ग्रेडची मार्कशीट आहे त्यांनी पण आपली गुणाची मार्कशीट या ठिकाणी घेऊन यायची। ठीक आहे, गुणाची मार्कशीट तुम्हाला मिळणार नाही, पण आपले गुण काढून संस्थे शिक्का वगैरे घेऊन प्रिन्सिपल सही घेऊन आपली मार्कशीट बनवून घ्यायची। कारण अर्ज भरताना तुम्हाला ते मार्क्स टाकणे गरजेचं राहणार आहे। ग्रेडची मार्कशीट असेल तर तुमची पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकता येणार नाही, म्हणून गुणाची टक्केवारीची मार्कशीट असणे गरजेचं आहे। आणि ज्याच्याजवळ टक्केवारीची मार्कशीट नसेल त्यांनी 7वीची टक्केवारीची मार्क शाळेतून काढून घ्यायचे। कारण मागच्या भरतीच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी ग्रेड टाकलेले होते त्यांना पुन्हा या ठिकाणी मार्कशीट पाठवण्यासाठी सांगितलेलं होतं। लक्षात ठेवायचं, मागच्या भरतीच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 7वीची मार्कशीट जी होती ते टाकलेली नव्हती, त्यांनी ग्रेड टाकलेले होते, त्यांना या ठिकाणी 7वीची मार्कशीट काढून पुन्हा पाठवण्यासाठी सांगितलेलं होतं पोस्टानं ते पण। म्हणून तुमच्या संग असं होऊ नये। प्रत्येकाने आपली जी मार्कशीट आहे हे ग्रेडची असेल तर टक्केवारीची करून घ्यायची आणि ज्यांच्याकडे 7वीची मार्कशीट नाही आहे त्यांनी आपली 7वीची मार्कशीट या ठिकाणी काढून घ्यायची। तर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर तुम्ही 10वीच्या बेसवर पण आपला अर्ज भरू शकता, पण त्यांनी जर वेळेवर तुम्हाला 7वीची मार्कशीट मागितली तर प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून आत्ताच आपली 7वीची मार्कशीट या ठिकाणी काढून घ्यायची। नंतर महत्त्वाचं जे आहे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेले आहे ते कोणाजवळून घ्यायचे आणि कशा प्रकारे भरायचे तर बघून घ्या। बघा मित्रांनो, हे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे कशा प्रकारे भरायचं तर हे तुम्ही शिपाई हमाल आणि चालक यासाठी भरू शकता। कारण याचे जे सर्टिफिकेट आहे हे मराठीमध्ये आहे आणि स्टेनोची आणि लिपिकचे जे सर्टिफिकेट आहे ते इंग्रजीमध्ये आहे। तर आपण मराठीमध्ये अगोदर बघून घेऊ। तर या ठिकाणी बघा, प्रमाणित करण्यात येते की इथं तुमचं नाव टाकायचं। लक्षात ठेवायचं, इथं तुमचं नाव टाकायचं। ठीक आहे, नंतर आहे रुक्मिणीनगर, तुमचा पत्ता या ठिकाणी, तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा। ठीक आहे, पूर्ण पत्ता व्यवस्थित टाकायचा, तालुका, जिल्हा, एरिया, येथील रहिवासी असून मी त्यांना, म्हणजे कोण, जो तुम्हाला सर्टिफिकेट देईन तो व्यक्ती तुम्हाला 10 वर्षापासून ओळखतं। तुम्ही 10पर्यंत टाकू शकता, 10च्या अंदर वर्षे टाकायचे। ठीक आहे, मी इथं अंदाजे 10 टाकलेले आहे, तुम्ही 8, 9 टाकू शकता, दोन्ही वेगवेगळे टाकायचे। एक 9 टाकायचं, एक 8 टाकायचं। ठीक आहे, दोन्ही वेगवेगळे टाकायचे। कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून ओळखतं असं या ठिकाणी टाकायचं। त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे, जो कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार आहे तो तुमचा नातेवाईक नसावा। लक्षात ठेवायचं, आपल्या नातेवाईकाजवळून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचे नाही आहे। आता इथं दिनांक टाकायचा, दिवशी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळेल संबंधित व्यक्तीजवळून, ठिकाण टाकायचं तुमचं। तर या ठिकाणी सही राहणार आहे, जो व्यक्ती तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देईन त्याची सही या ठिकाणी राहणार आहे, तोच करणार आहे। नंतर त्या व्यक्तीचं नाव राहणार आहे, त्यांचा व्यवसाय राहणार आहे, त्याचा पत्ता राहणार आहे आणि मोबाईल क्रमांक पण या ठिकाणी राहणार आहे। हे संपूर्ण माहिती व्यवस्थित त्यांच्याकडूनच भरून घ्यायची। वरची माहिती तुम्ही भरली तरी चालेल, पण ही जी माहिती आहे एवढी माहिती त्यांना भरायला लावायची। त्यांची सही, त्यांचं नाव, व्यवसाय, पत्ता आणि मोबाईल क्रमांक हे त्यांना त्यांच्या हाताला भरायला लावायचं। शिक्का असेल तर शिक्का वर मारून शिक्का या ठिकाणी मारायचा आणि सही खाली करायला लावायची। ठीक आहे, तर असे तुम्हाला 2 व्यक्तीपासून 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे। कारण या ठिकाणी 2 सर्टिफिकेट मागितलेले आहे, 2 सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल। एक वकिलाजवळून घ्यायचं, एखादा डॉक्टरजवळून घ्यायचं, एखादा प्राध्यापक जवळून घ्यायचं। ज्याच्याकडून तुम्हाला मी जे नावं सांगितलेले आहे त्या व्यक्तीजवळून तुम्ही आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचे। असे 2 तुम्हाला काढावे लागणार आहे। त्यांची सही महत्त्वाची आहे, त्यांचं नाव महत्त्वाचं आहे, त्यांचा व्यवसाय काय करतात तिथं, त्यांचा पत्ता आणि त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायला विसरायचं नाही। असे तुम्हाला 2 सर्टिफिकेट काढायचे आहे। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे इंग्लिशमध्ये अशा प्रकारे भरावं लागेल। बघा, तुमचं नाव या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव पण टाकावं लागेल, कारण या ठिकाणी सन, डॉटर, वाईफ लिहिलेलं आहे।
तर या ठिकाणी तुम्ही वडिलाचं नाव मागितलं, त्या नाव तुमचं, तुमच्या वडिलाचं नाव, तुमचा पत्ता आणि ज्या व्यक्तीपासून तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेत आहे तो व्यक्ती तुम्हाला किती वर्षापासून ओळखतो ते इयर या ठिकाणी टाकायचे. ठीक आहे. आणि तुमचे नातेवाईक नसावे. तर या ठिकाणी ठिकाण, तारीख, त्या व्यक्तीची सही, त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं व्यवसाय, त्या व्यक्तीचा ॲड्रेस आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट भरावे लागणार आहे. मराठीत मी सांगेन कशा प्रकारे भरायचं आणि इंग्लिशमध्ये अशा प्रकारे भरावं लागेल. इंग्लिशमध्ये वडिलाचं नाव विचारलेलं आहे, मराठीमध्ये वडिलाचं नाव या ठिकाणी विचारलेलं नव्हतं. मित्रांनो, अशा प्रकारे दोन्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट भरायचे आणि कोणकोणत्या व्यक्तीपासून घ्यायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त नातेवाईकापासून आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं नाही. हे आपण मराठीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे भरायचं हे पण पाहिलेलं आहे आणि इंग्लिशचं कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे भरायचं हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, अर्ज भरताना हे दोन्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला जवळ असणे गरजेचं नाही आहे. पण तुम्ही ज्या लोकांचे नाव टाकत आहे त्यांचे नाव तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्या लोकांचे तुम्ही नाव टाकाल त्या लोकांनी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले गरजेचं आहे. म्हणून काय करायचं, जेव्हा तुम्ही अर्ज भरायला जाल तेव्हाच हे कॅरेक्टर सर्टिफिकेट भरून घेऊन जायचं, म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. जेव्हा तुम्ही अर्ज भरायला जाल तेव्हाच हे कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांच्याकडून भरून घ्यायचे आणि आपला अर्ज भरायला चाललं जायचं. समजा जर उद्या चालून जर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटचं काम पडलं आणि ज्या लोकांची तुम्ही नावं टाकलेली आहे ते लोक जर वेळेवर हजर राहिले नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून अर्ज भरण्याच्या अगोदरच त्यांच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट भरून घेऊन घ्यायचे. आता तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाकोणापासून घेऊ शकता तर बघा, जो व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे त्यांच्याजवळून जर घेतले तर फारच छान. लक्षात ठेवायचं, जे लोक सरकारी नोकरीवर आहे त्यांच्याजवळून घेतले तर फारच छान. जसे की ग्रामसेवक झाला, तलाठी झाला, सरकारी दवाखान्यात डॉक्टर झाले, प्रिन्सिपल झाले, प्राध्यापक झाले, वकील झाले. आणखी कोणी जर सरकारी नोकरी असेल ज्यांच्याकडे शिक्का वगैरे असेल त्यांच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट शक्यतो घ्यायचे. कारण शिक्का जर असेल तर त्यांचं पद त्या ठिकाणी माहिती पडेल हा व्यक्ती कोण आहे तर. ठीक आहे. म्हणून शक्यतो जे लोक सरकारी नोकरीवर आहे त्यांच्याकडे शिक्का आहे अशाच लोकांजवळून तुम्ही आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचे. ठीक आहे. तसेच तुम्ही नगरसेवकापासून पण घेऊ शकता, पोलीस पाटीलपासून पण घेऊ शकता, सरपंचापासून पण तुम्ही घेऊ शकता, उपसरपंचापासून पण हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ शकता. ठीक आहे. आता सरळ अर्थ असाच की जे लोक कोणत्या तरी पदावर आहे त्यांच्याकडून आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचं. आता काही लोक म्हणाल की आम्ही आमदारपासून कॅरेक्टर सर्टिफिकेट आणू का, आमदारचं पण चालते, पण आमदार तुम्हाला पर्सनली एवढा ओळखत नाही. पण अशाच लोकांपासून घ्यायचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे लोक तुम्हाला पर्सनली चांगल्या प्रकारे ओळखतात. उद्या चालून जर कोर्टातून एखादा फोन त्या व्यक्तीला करण्यात आला तर त्या व्यक्तीने तुमचं नाव सांगितलेलं पाहिजे, तुम्ही कोण आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो असं सांगितलं पाहिजे. म्हणून शक्यतो जे व्यक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो त्याच व्यक्तीपासून तुम्ही आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचं. शक्यतो तुमच्याच गावातले तुमच्या शेजारचे लोक पाहायचे. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला समजलं असेल सातवीची मार्कशीट किती गरजेचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे भरायचे आणि कोणापासून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.